ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जो बोलो 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूल नायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासलत्नाकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा सम्राट कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भविष्य हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी रत्नकंडक श्रावकाच्या माध्यमातून 8 अंगांचं कथन करून झालेलं आहे आणि सम्यक दर्शन अधिकारामध्ये 3 मूर्तीचं कथन झाल्यानंतर 8 मदांचं कथन केलं होतं। आणि काल आम्ही आमच्या जीवनामध्ये अहंकाराने मत केल्यामुळं आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय बाधा होणार आहेत किंवा हानी काय होणार आहे याचं कथन काल केलं होतं। आणि आज आचार्य भगवान के कुलीन मद कशा प्रकारे त्याग करायचा याचं कथन करत आहे आणि मदाला कशा प्रकारे पूर्णपणे आपल्या जीवनातून काढून टाकायचं याचं कथन करणार आहेत। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। 27 नंबर गाथा। यदि पाप निरोधन्य यदि पाप निरोधन्य संपदा किं प्रयोजनम् संपदा किं प्रयोजनम् अत पापस्रोस्तन्य अत पापोस्त्रवस्त्वन्य संपदा किं प्रयोजनम् संपदा किं प्रयोजनम् यदि पाप निरोधन्य संपदा किं प्रयोजनम् अत पापस्रोस्तन्य संपदा किं प्रयोजनम् संपदा किं प्रयोजनम् अत पापस्रोस्तन्य संपदा किं प्रयोजनम्। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी कुलीन मदाचा कसा त्याग करायचा याचं कथन करत असताना गाथा दिलेली आहे। यदि पाप निरोधन्य संपदा किं प्रयोजनम् अत पापस्रोस्तन्य संपदा किं प्रयोजनम्। अतिशय सुंदर रीतीनं उदाहरण देऊन आचार्य महाराज समजावून सांगत आहेत की यदि म्हणजे जर पाप निरोध म्हणजे जे ज्ञानावरंदी अशुभ कर्माचं रूप आहे त्याचं निरोध करणे आणि रत्नत्रयाचा सद्भाव करणे अन्य असं जर झालं तर अन्य संपदा म्हणजे दुसरी जी कुलीनता आदी किम प्रयोजन काही प्रयोजन नाही। पुढं म्हणतात त्याचं काय प्रयोजन नाही। पुढं म्हणतात अत आणि पापस्रव असती मग मिथ्यात्व किंवा अशुभ कर्माचा उदय याच्या पापाचा जर आश्रव होत असेल तरी सुद्धा अन्य संपदा म्हणजे दुर्गतीमध्ये गमन करणारी जी संपदा आहे त्या संपत्तीचे किम प्रयोजन, काही प्रयोजन नाही।
तर काय सांगायचं बघा, आता कळलं नसेल तुम्हाला. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य महाराज अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगत आहेत. जर ज्ञानावर निधी अशुभ प्रकृतीचा जर आश्रय येण्याचे बंद झाले तर बाह्य लौकिक जी संपत्ती आहे त्याचं माझं काही प्रयोजन नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणलंय, ज्ञानावर निधी पापाशय जर आश्रय होत असतील तर माझ्याकडे धनसंपत्ती असूनही त्या धनसंपत्तीचा मला काही उपयोग नाही. सोप्या भाषेत समजावून सांगायला बघा, आम्ही याला समजून घेणं आवश्यक आहे. अशी कोणतीही संपदा मिळाली त्या पाप प्रकृतीच्या उदयामध्ये जर संपत्ती असली तरी त्या संपत्तीचं काही प्रयोजन आमच्या जीवनामध्ये नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. का आहे आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे, एक दोहा सांगायचे. सुपूत हो तो क्यों धन संचय, कुपूत हो तो क्यों धन संचय. याचा अर्थ काय माहिती आहे? जर सुपुत्र असेल, तो धर्म करतोय, कुठल्याही व्यसनांना पालन करत नाही, कुठली व्यसन करत नाही, असा जर पुत्र तुमचा असेल तरी संपत्ती साठवून ठेवण्याची काय आवश्यकता नाही, कारण की तो मुलगा स्वतः ती संपत्ती मिळवू शकेल. आणि कुपूत असेल तो क्यों धन संचय. जर कुपुत्र असेल, तो सप्त व्यसन करतोय, धर्म करत नाही, धर्माच्या क्रिया करत नाही, तरी किती धनसंपत्ती तुम्ही मिळवून ठेवला तर ती सगळी संपत्ती घालवणार आहे. तसंच इथं आचार्य भगवान काय सांगल्यात, अशुभ जे पाप प्रकृतीचा आश्रय येण्याचं बंद झाले तरी सुद्धा बाह्य लौकिक संपत्तीचं काय प्रयोजन नाही. म्हणजे पुण्याचा बंद आम्हाला जर झाला तर, आणि जर पापाचा उदय चालू आहे, पाप याले, त्यावेळी सुद्धा आम्हाला संपत्तीचं काय प्रयोजन नाही. येऊन ते सगळं आम्ही कशात घालून नाही, परत पापातच. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आचार्य महाराजांनी सांगितलंय बघा, आम्ही आमच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त कशाला महत्त्व देत असेल तर आमच्या धर्म कर्माला न महत्त्व देता आम्ही धन संपत्ती वैभवाला महत्त्व देतोय, म्हणून आमचा तोटा होतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. एक उदाहरण हरिवंश पुराणमध्ये येते. हरिवंश पुराण म्हणजे जैनांचं महाभारत, याला हरिवंश पुराण म्हणतात. या हरिवंश पुराणमध्ये एक उदाहरण येते की आमच्या जीवनामध्ये किती संपत्ती असली तर त्या संपत्तीचं काही प्रयोजन नाही. आणि संपत्ती नसली आणि आमच्याजवळ धर्म असेल आणि पुण्यकर्माची जर क्रिया आम्ही जर करत असेल तरी सुद्धा संपत्तीचं काही प्रयोजन नाही. जे धार्मिक लोक आहेत, ज्यांच्याजवळ धर्म आहे, पुण्य करण्याची अक्कल आहे, त्यांच्याजवळ संपत्ती नसले तरी नाही ती व्यवस्थित रूपानं आपलं आहे ते गुजरान व्यवस्थित रूपानं करतात. आणि ज्यांच्याजवळ जास्त संपत्ती आहे परंतु धर्म करत नाही, पापाचा आश्रय सारखं करल्यात, संपत्ती असून बी काय उपयोग नाही. कारण की सगळी संपत्ती कुठं घालवणार आहेत? पाप कर्मालाच घालवणार आहेत आणि त्यातनं आणि पाप कर्मच बांधून घेणार आहेत. आम्ही काय करायला पाहिजे माहिती काय? पापानुबंधी पुण्य करायला पाहिजे. आचार्य भगवंतांनी वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळे मुद्दे सांगितले. पापानुबंधी पुण्य म्हणजे काय माहिती आहे? पाप उदयामध्ये जर आम्हाला कुठलेही समजा संपत्ती कमी मिळाली, आम्हाला गरिबी प्राप्त झाल्या, या सगळ्या अवस्था आम्हाला प्राप्त आहेत पापाच्या उदयामध्ये, त्या उदयामध्ये सुद्धा जर आम्ही धर्म केला, जेवढा आमच्या शक्तीला असेल तेवढं धर्म आणून आम्ही जेवढा धर्माचं करण्याचा प्रयत्न केला तर त्यातून त्या पापाच्या उदयामध्ये जे मिळाले त्यात आम्ही पुण्याचा बंध बांधून घेतला. आणि पुण्यानुबंधी पुण्य म्हणजे काय? पुण्याच्या उदयामध्ये सगळं संपत्ती, वैभव, धन, संपत्ता सगळं मिळाले आणि त्यात आणि आम्ही पुण्य करले तर पुण्यानुबंधी पुण्य म्हणतात. आम्ही दोन्ही गोष्टी करायला पाहिजे. पापानुबंधी पुण्य सुद्धा करायला पाहिजे. जर कोणाची संपत्तीची परिस्थिती व्यवस्थित नसेल तरी त्या व्यक्तीनं भिण्याची आवश्यकता नाही की माझ्याकडे काय नाही म्हणून. जेवढं तुमच्याकडे द्रव्य आहे, तुमच्याकडे जी तुम्हाला संपत्ती प्राप्त झाल्या त्या संपत्तीमधलं जेवढं द्रव्य असेल त्यातलं जेवढं तुमच्या शक्तीनुसार द्रव्य घेऊन तुम्ही पूजन, धर्माच्या क्रिया, पुण्याच्या क्रिया केला तर त्यातून पापाच्या क्रियेतून तुम्हाला पुण्याचा बंध होणार आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि पुण्यानं बंध पुण्य असेल म्हणजे पुण्याच्या उदयामध्ये सगळं सुख संपत्ती एवढं मिळाले, वैभव, आणि त्यात सुद्धा आणि आम्ही नाही धर्मक्रिया उत्कृष्ट रीतीनं आमच्या शक्तीनुसार करले आणि पुण्याने पुण्य बांधून घेतलं. कुठलीही परिस्थिती होऊ नये. नाहीतर काय लोक काय करतात? पुण्यानुबंधी पाप बांधून घेतात. काय म्हणलो मी? पुण्यानुबंधी पाप हा तिसरा प्रकार आहे.
पहिला प्रकार होता पापानुबंधी पुण्य, दुसरा प्रकार होता पुण्यानुबंधी पुण्य, आता तिसरा प्रकार आहे पुण्यानुबंधी पाप. आता काही काही माणसं असे आहेत त्यांना पुण्याच्या उदयामध्ये सुख संपत्ती वैभव सगळं मिळाले, परंतु ते सगळं वैभव संपत्ती व्यसनामध्ये आणि अधर्मामध्ये घालवल्यात, त्याला म्हणतात पुण्यानुबंधी पाप. पुण्याच्या उदयामध्ये सगळं काय प्राप्त झाले तरी सुद्धा त्या पुण्याच्या उदयाचा उपयोग न करता घेता ते सगळी संपत्ती पापामध्ये घालवल्यात, त्याला पुण्यानुबंधी पाप म्हणतात. आणि पापानुबंधी पाप म्हणजे त्याच्यात चौथं काय आहे? पापानुबंधी पाप. पहिलं काय झालं? पापानुबंधी पुण्य, दुसरं झालं पुण्यानुबंधी पुण्य, तिसरं झालं पुण्यानुबंधी पाप. आता जे होणार आहे ते पापानुबंधी पाप. हे काय आहे माहिती काय? पापाच्या उदयामध्ये संपत्ती ते मिळालं नाही, धर्म करत नाहीत, व्यसन सगळी करल्यात आणि परत व्यसन करल्यात आणि परत अधर्म करून पापातच पाप बांधाल्यात, याला पापानुबंधी पाप म्हणतात. हे चार अवस्था आहेत. आचार्य भगवंतांनी इथं तेच सांगितलंय की आमच्या जीवनामध्ये जर काय करायचं असेल, यदि पाप निरोधन्य संपदा किम प्रयोजनम, आता पाप सर्वस्तन्य संपदा किम प्रयोजन. दोन्ही गोष्टीमध्ये आम्हाला संपत्ती असली त्या संपत्तीचं काहीही प्रयोजन आमच्या जीवनामध्ये नाही. जरी पापाचा आश्रय होत असेल तरी त्या संपत्तीचं काय प्रयोजन आम्हाला नाही, आणि जरी पुण्याचा आश्रय होत असेल तरी सुद्धा त्या संपत्तीचा काही आम्हाला प्रयोजन नाही, हे आचार्य भगवान सांगायला. फक्त हे पापाच्या बाबतीत घेतले, इथं दोन्ही बाबतीत लावायचं आहे. कर्माच्या बाबतीत बी लावायचं आहे आणि पुण्य पापाच्या बाबतीत बी लावायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या पापाच्या उदयामध्ये जर आम्हाला पाप मिळालं असेल तर त्या पापामध्ये आम्ही धर्म कर्म आणि पुरुषार्थ करून त्या मागच्या पापाला बदलण्याची शक्ती आमच्यात आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आचार्य भगवान हेच सांगायला, आम्ही त्याचं प्रयोजन न ठेवता अशा गोष्टी जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ आम्ही करणं आवश्यक आहे. हे जर केलं तर होणार आहे, नाहीतर 3 काळात काय होणार नाही. मी उदाहरण सांगत होतो, कुठलं? हरिवंश पुराण. गाडी तिथंच येते, सोडा कुठं जात नाही. हरिवंश पुराण मधील उदाहरण येते की ज्यावेळी जुव्याच्या माध्यमातून पांडवांनी सगळी संपत्ती घालवली, आणि त्यावेळीचा प्रसंग आहे ज्यावेळी पांडव सगळी आपली संपत्ती जुव्याच्या माध्यमातून हरले आणि आता त्यांच्याकडे काहीच नाही. त्यावेळीचा प्रसंग असा आहे, श्रीकृष्ण आहे तो कौरवांचा जो मेन होता, कोण? कौरवांचा मेन दुर्योधन, पांडवांचा मेन कोण? धर्मराजा युधिष्ठिर. तो कौरवांचा जो मेन होता दुर्योधन, त्या दुर्योधनाकडे श्रीकृष्ण जातोय आणि श्रीकृष्ण काय म्हणतोय की हे दुर्योधन बघ, तुझेच ते भाऊ आहेत, चुलत भाऊ असले तर तुझेच भाऊ आहेत, त्यांनी सगळी त्या जीवामध्ये सगळी संपत्ती हरल्या, परंतु त्यांचं जीवन जगण्यासाठी त्यांना 5 गावं दे, तेवढ्यावर ते आपलं जीवन पोटते भरतील आणि आपलं जीवन जगतील. त्या पांडवांना 5 गावं दे. मी काही देत नाही, जा म्हणला तो दुर्योधन. आणि ज्यावेळी तिथनं श्रीकृष्ण चालला, जोर जोरात दुर्योधन हसायला लागला, मी श्रीकृष्णाचा आणि पांडवांचा अपमान कसा केला म्हणून. त्यावेळी थोड्या वेळाने तो दुर्योधन श्रीकृष्ण पुढे जातोय आणि श्रीकृष्ण आपापच जोर जोरात हसायला चालू करतो. त्यावेळी दुर्योधनला आता अपमान वाटतंय की मी याचा अपमान केला आणि आता ह्यो का हसालाय, मी याच्यावर हसलो, परंतु हा श्रीकृष्ण आता का हसालाय याचं कारण काय नाही. त्यावेळी तो दुर्योधन म्हणते, श्रीकृष्ण तू का हसालाय सांग. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणतोय, दुर्योधन हे बघ, तू हसालायस, माझा आणि पांडवांचा अपमान केलास म्हणून तू हसालायस, परंतु एक गोष्ट लक्षात घे, कर्म सिद्धांत आहे. ज्यावेळी तू मरणार आहेस, तुझ्या बरोबर तू मेल्यानंतर सुईच्या टोकावरली माती सुद्धा येणार नाही म्हणून मी हसलो. जगात कुणाबरोबर काही येणार नाही, फक्त काय येणार असेल तुमच्याबरोबर केलेला धर्म आणि केलेला अधर्म, केलेलं पाप आणि केलेलं पुण्य, या 4 गोष्टी तुमच्याबरोबर येणार आहेत, बाकीचं काही येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे संपत्तीशी काही प्रयोजन नाही. आम्ही धर्म कर्म किती करतोय याच्याशी आमचं प्रयोजन आहे, आम्ही पुण्य किती कमवतोय याच्याशी आमचं प्रयोजन आहे. संपत्तीशी काहीही आमचं प्रयोजन नाही, ही गोष्ट लक्षात घ्या.
परंतु आम्ही ते बघत नाही आज. न बहन बडी आहे, न भैया सबसे बडा रुपया, या जगाची रीत आहे. आम्हाला बहीण दिसत नाही, भाऊ दिसत नाही, काय नाही. आमच्या जीवनात काय दिसतंय? ऐसा कैसा भी हो लेकिन लगेच म्हणले बघा पैसा हो. पैसा म्हणल्यावर लगेच तोंडातून शब्द फुटतो. हे गोष्ट लक्षात घ्या. जीवनामध्ये सगळ्यात काय कमवायचं असेल, आता तुमचं काय माहिती काय, पहिल्या अवस्थेमधले जे 4 मी अवस्था सांगितल्या त्यातलं पुण्य तर तुमच्या जवळ आहे. पुण्याच्या उदयामध्ये मनुष्य कुल आणि जैन कुल मिळाले. किनीसारखं गाव. सन्मत सागर महाराज काय म्हणायचे, खायला प्यायला नसावं परंतु किनीचा नवरा असावा. किनीसारखं गाव मिळाले. किती भाग्यशाली आहे तुमच्या मनाला माहित. आता आम्ही कसं सांगणार हो. आणि सन्मत सागर महाराज पुढे म्हणे, स्त्री जन्मा ही तुझी अजब कहाणी, हृदयी अमृत नैनी पाणी. स्त्री जन्माची ही अजब कहाणी आहे की तिच्या हृदयामध्ये अमृत असून सुद्धा तिच्या डोळ्यामध्ये कायमस्वरूपी पाणी आहे, तरी सुद्धा आम्हाला सोडायचे भाव येणार. काय म्हणायचं हो, यान माडो सम्यक तो माडो. काय करायचं नाही आम्हाला. एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं बदलायचं असेल, या सगळ्याला जर आम्हाला बदलायचं असेल आणि सगळ्याच्या बाजूला जाऊन एक वेगळं काहीतरी आदर्श घडवायचं असेल, तर सगळ्यात महत्वाची क्रांती काय असेल, आम्ही मिथ्यात्वाचा त्याग करून सम्यक्त्वामध्ये येणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये क्रांती घडवायचं असेल तर पहिलं पाऊल हे आहे. सगळ्यात मोठं पाऊल उचललं तर लय भारी होईल. पिंची कमोडलचं अहो वा, हे सांगायला वे आम्हाला वाटलं पैसे मिळवायचं ते सांगशील ना. एकदा एका गावात काय झालं माहिती, पैसाठी एवढी माणसं अशी झाल्या. एका गावामध्ये काय झालं माहिती काय, आचार्य विद्यानंदी महाराज एका गावामध्ये विराजमान होते. तिकडं राजस्थान आणि एमपीतली कथा आहे, तुमच्यातलं नाही. तर तिकडे विराजमान होते आणि तिकडे काय झालं माहिती का, ज्या गावामध्ये पोचले महाराजजी, त्यांनी सांगितलं पंडितजींना की पंडितजी बोर्डवर ने हे लिहा सूचना की उद्यापासून द्रव्य संग्रहाचा क्लास लागला जाणार आहे, सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे. आता त्या भागात लय फिरत होते, नवीन तेव्हा विद्यानंदी महाराज त्या भागात गेलते आणि ते पंडितजींनी द्रव्य संग्रहाचा क्लास लागणार आहे, सगळ्यांनी श्रावक श्राविकांनी उपस्थित राहावे असं या टायमाला लागणार आहे म्हणून सांगितलं. आणि सकाळचं टायमिंग होतं 8चं. आता विद्यानंदी महाराज फिरत होते तिकडे, सगळ्यांना माहित होतं, परंतु कुठल्या गावात थोडी माणसं येणार, थोडी माणसं येणार नाहीत, कधी येणार कधी नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. परंतु ज्यावेळी त्या गावात पोचले आणि ते बोर्ड लावलेला, दुसऱ्या दिवशी सकाळी 8ला 5 मिनिटं कमी असताना त्यांनी आपल्या क्लाससाठी उपस्थित राहायला आले. आम्ही येणार 8:15 3ला क्लास असला की 2:15 आम्ही हाले डोले 52 गडे यान माडू सम्यक तो माडू. ते तर सूत्र पाठच केलाय तुम्ही तर. परंतु महाराजजी क्लास 8ला होणार आहे, 8ला 5 मिनिटं कमी असताना महाराजजी यायला बघितले. महाराजजी बघते तर महाराजांना जायला वाट नाही, एवढी गर्दी, हाऊसफुल सगळा हॉल भरून, हॉलच्या बाहेर वर कोपऱ्यात इकडं तिकडं कुठं एक मुंगीला सुद्धा जागा नाही, एवढी माणसं भरल्यात. आता महाराजांना कळलं एवढ्या वर्ष मी फिरलोय, असं कुठल्या गावात एवढी गर्दी मला दिसली नाही. आणि काय झालं, महाराजजी गेले आणि बसले तिथे जाऊन कसर वाट काढत काढत आणि माईक वर बसले आणि चालू केले, जीवम जीवम दवम जिनवर वसैन जेननी. एक 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 उठून चालले. आता काय कळ ना, अहो पंडित मामा बोलवले, महाराज विचारले कुठून का चाललाय. अहो आम्ही का आलतो माहितीये काय, बोर्डवर लिहिलं द्रव्य शब्द वेगळा लिहितात, संग्रह वेगळा शिकतात, द्रव्य संग्रहाचा क्लास लागणार आहे म्हणून आम्ही आलतो, म्हणजे पैसा मिळवण्याचा, म्हणून एवढी गर्दी झाली. पैशाचं कुठं तर ऑफर बिपर येऊन दे की, किनीवाली हात धुवून पाय धुवून कुठं पोचायचंय तिथं 8ला ती खुलणार असेल
पाटीचं 5ला तिथं उपस्थित. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून मी मागं सुद्धा म्हणलं, आचार्य सन्मत सागर महाराज कायम म्हणायचे, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जेवढी संधी मिळते तेवढे घेणं आवश्यक आहे. तुमच्या संपत्तीला, तुमच्या वैभवाला, तुमच्या घरातल्या कार्याला काय प्रयोजन नाही, ते सगळं व्यर्थ चालू आहे. तुम्हाला काय प्रयोजन असेल, तुम्हाला सगळ्यात काय मिळत असेल, जी धर्माची शिदोरी मिळाली ते सगळ्यात मोठी संपत्ती. ही गोष्ट लक्षात घ्या. तरी बी अजून किनीवाल्यांना कळण झाले. कोणी येतात कोणी येत नाहीत, घ्यायचं प्रयत्न करून झाल्यात. ते आत्ता कळणार नाही, संधी निघून गेल्यावर कळतंय. मी बी वाटच बघवले, संधी निघून जायची, निघून गेल्यावर कळेल. मग त्यावेळी कळते की बाबा करायला पाहिजे तो केलं नाही, तेव्हा काय उपयोग नाही. मग दुःखात गेल्यानंतर आठवते महाराजांनी सांगितलेलं आम्ही काय केलं नाही. यान माडू पाठ केलाय बघा, सम्यक तो माडू चांगला आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही संपत्तीचा काही प्रयोजन नाही. जीवनामध्ये काय प्रयोजन असेल, तुमचं पुण्य आणि धर्म या गोष्टीला प्रयोजन आहे. तिकडे लक्ष द्या. या कोणत्याही प्रयोजनाकडे काही आमचा संबंध नाही. संपत्ती, धन, वैभव याचा काही प्रयोजन जीवनामध्ये ठेवू नका. कशाचं प्रयोजन ठेवायचं असेल, धर्म याचंच प्रयोजन ठेवणं आवश्यक. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे कायम. बघा, तुम्हाला प्रश्न विचारतो किनीवाल्यांना. समजा अन्न, पाणी, हवा आणि धर्म या 4 गोष्टी तुमच्याकडे आहेत. किती आहेत काय? 4 गोष्टी तुमच्याकडे आहेत. आता काय अशी परिस्थिती तुमच्यावर आल्या की 4 मधले एक त्याग करायचा आहे. अन्न, पाणी, हवा आणि धर्म. काय त्याग करणार? एक त्याग करायचंच आहे. विचार करून द्या. हा बरं, अन्न केला, पाणी, हवा आणि काय राहिलं? धर्म राहिला. आता ह्या 3 मधले एक त्याग करायचा आहे. पाणी, हुशार. आता राहिलं किती? 2. हवा आणि धर्म राहिला. आता ह्यातले एक त्याग करायचा आहे. हवा, हुशार. किनीवाल्याने उत्तर तर लई चांगली दिली बरं का, चांगली दिली. देताना उत्तर दिलाय चांगलं, वागताना मात्र काय जीवनामध्ये झालं, कुठं काय प्रसंग झाला, कुठला गोष्ट आली, अहंकार असेल, बाकीच्या गोष्टी असतील, या गोष्टी करताना तुम्ही काय पहिला काय त्याग करत असाल तर धर्म त्याग करता. ही गोष्ट लक्षात घ्या. जीवनामध्ये अशी पर्वणी असायला पाहिजे की आमचा प्राण गेला तर चालेल, आमच्याजवळ अन्न निघून गेले तर चालेल, आमच्याजवळ संपत्ती निघून गेले चालेल, 3 काळामध्ये आमच्याजवळ धर्म निघून जाता कामा नये. ही पर्वणी जीवनामध्ये असणं आवश्यक आहे. त्यावेळी आमच्या जीवनात आदर्श पथावर आम्ही जाऊ शकतो. आम्ही उरपाट करतोय हो, सांगताना उत्तर चांगली चांगली शोधून हुडकून देतोय आणि करता मात्र उरपाट करतोय. किती उरपाट केला, कर्म मात्र तुम्हाला उरपाट केल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. काय म्हणलं मी? जे कोण उरपाट करणार आहेत त्यांना कर्म उरपाट करणं. मी करायची गरज नाही, सोडा, मी करत नाही. तसलं काय आम्ही कशाला करू? आम्ही गप येणार, आहार करणार, प्रवचन करायचं, जेवढी प्रमाण होईल तेवढं करायचे आणि सोडून जायचं. आमचं काय काम आहे? दुसरं काय काम आहे? काय काम धंदाच नाही आम्हाला. परंतु एक गोष्ट लक्षात या, जीवनामध्ये तुम्ही ज्यावेळी जे जे कर्म जशा पद्धतीने करणार आहे तसं तुम्हाला कर्म उदयामध्ये नाही ते भोगायला लागणार आहे. म्हणून तुम्ही संपदेशी प्रयोजन न ठेवता पुण्य प्राप्तीमध्ये प्रयोजन ठेवा, धर्म करण्यामध्ये प्रयोजन ठेवा. ही गोष्ट महत्वाची आहे म्हणून आचार्य भगवान आपल्याला सूचित करले. आम्ही आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचं चिंतन करणं आवश्यक आहे. जर या गोष्टीचं चिंतन केलं नाही तर 3 काळामध्ये आम्ही कधीही आमचं कल्याण करून घेऊ शकत नाही. आता आचार्य महाराज पुढच्या गाथेमध्ये सम्यक दर्शनाचा प्रभाव प्रकट करण्याची गाथा देत आहेत की सम्यक दर्शनाचा प्रभाव किती आहे, सम्यक दर्शन का महत्वाचं आहे. आम्ही म्हणालोय की या 41 गाथेच्या माध्यमातून आचार्य भगवान समर्थ स्वामीजी सम्यक दर्शनाचं महत्व प्रकट करल्यात आणि यामध्ये आता सम्यक दर्शनचा प्रभाव किती महत्वाचा आहे आणि त्या प्रभावामुळे काय काय होऊ शकते हे पुढच्या गाथेमध्ये कथन करणार आहेत. पहिल्या गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. सम्यक दर्शन संपन्न
सम्यक दर्शन संपन्न मपि मातंग देहजम मपि मातंग देहजम देवादेवं विदुर्भस्म देवादेवं विदुर्भस्म गूढांगारान्तरोजसम् गूढांगारान्तरोजसम् सम्यक् दर्शन संपन्नमपि मातंग देहजं देवादेवं विदुर्भस्म गूढांगारान्तरोजसम् इथं आचार्य भगवान म्हणत आहेत सम्यक दर्शनाचा प्रभाव प्रकट करण्यासाठी ही गाथा दिलेली आहे की किती सम्यक दर्शनाचा प्रभाव आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एवढा सम्यक दर्शनाचा प्रभाव आहे. त्या सम्यक दर्शनाला आम्ही जाणून घेऊन आमच्या जीवनामध्ये त्याला स्थान देणं आवश्यक आहे. म्हणून ही गाथा प्रकट करतायत आपल्या समोर. सम्यक दर्शन संपन्न मपी मातंग देहजम देवा देवम विदुर्भस्मा गूढाम गारांत रौजसम. इथं आचार्य भगवान काय म्हणत आहेत? देवा देवा म्हणजे गंधर्देव. गंधर्देव काय म्हणतात? सम्यक दर्शन संपन्नम, जो सम्यक दर्शना सहित आहे तो मातंग देहजम अपि, चांडाल सुद्धा, मातंग म्हणजे चांडाल सुद्धा, भस्म गुडाम गारांत रोजसम म्हणजे ज्याप्रमाणे राखेनं ढाकलेला विस्तू आहे, काय म्हणल्यात? राखेनं ढाकलेला विस्तू आहे तो प्रकाश आत असून सुद्धा प्रकाशित आहे. देवम देव विदू त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे ते आहेत म्हणून सांगितलंय. आता मराठीमध्ये सांगतो याचं ही मराठीच आहे सोडा, तरी बी सांगावले आणि फोडून. आचार्य भगवान काय म्हणतात इथं म्हणाल्यात, जो सम्यक दर्शनानं सहित आहे तो साधा चांडाल याच्यामध्ये जरी असला तिथं असून सुद्धा तो प्रकाशित आहे म्हणून सांगितलंय. जसं उदाहरण काय देतात, वर्ण राख ढाकलेली आहे परंतु आत विस्तू आहे, तो आत सुद्धा चमकत आहे. त्याचप्रमाणे सम्यक दर्शनाला धारण केलेला जो चांडाल आहे तो सुद्धा चमकत आहे, प्रकाशित आहे, असं आचार्य भगवंतांना म्हणायचंय. इथं भगवान महावीर स्वामींचं एक महान कर्म सिद्धांत आपल्या समोर आचार्य भगवान मांडत आहेत. भगवान महावीरांनी एक महान कर्म सिद्धांत आपल्या समोर मांडलेला आहे आणि दिलेला आहे. ते म्हणतात मनुष्य जन्म से नहीं कर्म से महान होता है. काय म्हणलेलं आहे? मनुष्य जन्म से नहीं कर्म से महान होता है. तर हा सिद्धांत या गाथेच्या माध्यमातून आचार्य भगवान समजबरोबर स्वामीजी मांडाल्यात. मनुष्य नुसता जैन धर्मात जन्म घेतला म्हणून तो महान होत नाही, तर त्या जैनत्वाचं जैन आचारांचं पालन करणं आवश्यक आहे, त्यावेळी तो महान होतोय. आणि जर कोणी दुसऱ्या धर्मातला असेल तरी सुद्धा तो जैनत्वाचं पालन करत असेल तरी तो सुद्धा त्या धर्मात असा असून सुद्धा तो महान आहे. का? याचं मूळ कारण त्या धर्मात असून त्या आचरणाचं तो पालन करतोय. महावीरांच्या नंतर, भगवान महावीरांच्या नंतर 150 वर्षानंतर ही संप्रदाय परंपरा आली. भगवान महावीरांच्या काळामध्ये आणि तीर्थंकरांच्या काळामध्ये धर्मव्यवस्था होती. उदाहरण देऊन पटवून सांगतो तुम्हाला काय आहे ही सिस्टीम. या गाथेसाठी संदर्भ आलाय म्हणून सगळं सांगावलंय. धर्मव्यवस्था आणि संप्रदाय व्यवस्था काय आहे सांगतो तुम्हाला. धर्मव्यवस्था म्हणजे काय? जो कुठल्या बी धर्मात जन्म होऊन दे त्याचा, तो ज्या धर्माचं पालन करेल तो त्या धर्माचा, असं धर्मव्यवस्था त्यावेळी होती. महावीरांच्या नंतर 150 नंतर हे संपुष्टात आलं आणि संप्रदाय परंपरा झाली. जो ज्या धर्मामध्ये जन्म घेईल तो त्या धर्माचा, आचरण करून दे नाही तर राहून दे. आता तुम्ही आहे तसं नामधारी जैन, कामधारी जैन नाही. काय म्हणलो मी? नामधारी जैन. आम्ही जैनांच्या कुळामध्ये जन्म घेतलाय म्हणून आम्ही जैन. कामधारी जैन म्हणजे काय? जो जैनत्वाचं आचरण करतोय तो कामधारी जैन आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही आमचे आचार्य गुरु महाराज कायम सांगायचे, सन्मत सागरजी महाराज, 4 प्रकारचे त्यांनी 4 प्रकार सांगत होते. मी 5 प्रकार मी त्यात वाढवले. अपडेट मॉडेल आम्ही सदैया, कदैया, बदैया, मवैया आणि लढैया. सदैया, कदैया, लढैया, मवैया, बदैया हे 5 प्रकारचे श्रावक असतात.
सदैया म्हणजे काय? कायमस्वरूपी मंदिरला येतात, धर्माचं आचरण सगळं करतात, त्याला सदैया जैन म्हणतात. कदैया म्हणजे कधी कधी तर अमावस्या पौर्णिमेला उगवणार, मीटिंग असली की, मी सांगत नाही ते, त्याला कदैया म्हणायचं, कदैया जैन. भदैया म्हणजे काय? भाद्रपद मध्ये चातुर्मास असल्यावर तेवढं उगवायचं, इतर टायमाला दिसायचं नाही, त्याला भदैया जैन म्हणतात. मवैया जैन कुठला? महावीर जयंतीला वर्षातनं तेवढा पालखीला आणि मिरवणुकीला जेवण असते, त्यावेळी तेवढं उपस्थित राहणार, परत वर्षभर दिसणार नाही, याला मवैया जैन म्हणतात. आणि लढैया जैन म्हणजे मीटिंग लागली, वर्षात कधी तोंड दाखवून नाहीत, मंदिरची मूर्ती कुठं आहे, मंदिर कुठं आहे, त्यांचं मूल नाही, कोण आहेत हे काय माहित नाही, नुसता मीटिंग असली की भांडायला तेवढं पुढं, त्याला लढैया जैन म्हणतात. तुम्ही कुठलं जैन आहे सांगा बघा. नुसतं सांगायसाठी नाही, खरोखर विचारलंय. ठीक आहे, सदैय असला तर लय चांगला आहे, सदैय नसले तर सदैयामध्ये यायचा प्रयत्न करा. कदैया असला तर कदैयापासून सदैयात या, बदैय असला तर बदैयातून कदैयात या, त्याच्या पुढे जाऊन मवैयात असला तर मवैयातून कदैय हा बदैयात या, आणि लढैया असला तर लढैयातून पहिला कुठे या. या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. आम्ही जर या केल्या नाहीत, एक गोष्ट लक्षात घ्या, जरी एक चांडाल जातीमध्ये जन्म घेतलेला किंवा संप्रदायामध्ये जन्मलेला व्यक्ती सुद्धा जर त्याने धर्माचं पालन केलं तर त्याला सुद्धा सगळं धर्म सगळं काही देऊ शकतोय. कारण की पहिल्या दुसऱ्या गाथेमध्येच आपण म्हणून आलोय. दुसऱ्या नंबरची गाथा कुठली आहे बघितलंय? विसरलो. पुढचं पाठ मागचं म्हणले बघा. देशयामी समीचीनम धर्मम कर्म निबरणम संसार दुःखत सत्वान यो धरत उत्तमे सुखे. आचार्य भगवंतांनी काय सांगितले? देशयामी समीचीनम, मी समीचीन धर्माचं कथन करतोय. धर्मम कर्म निबरणम, तो समीचीन धर्म काय करायचा आहे? कर्माचं निबरणम करणार आहे, म्हणजे कर्माचा नाश करणार आहे. आणि पुढे काय म्हणतात? धर्मम कर्म निबरणम. त्याच्या पुढे जाऊन काय म्हणले? देशयामी समीचीनम धर्मम कर्म निबरणम संसार दुःखत सत्वान. संसारामध्ये जे दुःखी जीव आहेत, सत्वान म्हणले, तिथं जैनान म्हणले. काय जैनान म्हणले आचार्यांनी? सत्वान म्हणजे सगळे प्राणीमित्र, जे कोणी त्यात समीचीन धर्माचं पालन करतील त्या सगळ्यांना हा समीचीन धर्म काय करणार आहे? दुःखाच्या खाईतून उचलून सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही धर्माचं पालन कुठेही असलो केलं तर तो धर्म आम्हाला दुःखातून काढून सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु धर्म आम्ही पालन करणं आवश्यक आहे. जेवढ्या जेवढ्या प्रमाणात आम्ही धर्म पालन करता येईल तेवढ्या तेवढ्या प्रमाणात आम्ही धर्माचं पालन करणं आवश्यक आहे. यालाच सदैया जैन म्हणतात. नाहीतर लढैया, भदैया, मवैया, कदैया ही सगळी लय आहेत. मी म्हणतो त्याला नामधारी जैन, माझ्या भाषेतलं नाव. आम्ही कामदारी व्हायला पाहिजे. कामदारी, कामदारी झालो तर पैसा मिळतोय, कामदारी झालो तर सगळं सुख शांती समाधान मिळते, वैभव मिळते. नुसता नामदारी झालो तर काय मिळत नाही. नामदारी नामदारीच राहतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर एक नीतिकार एका ठिकाणी एक दोहा लिहितोय. 3 को छोड़े 6 को बोले 11 का आता ना नाम कमर कसे सीना तेने जैनी मेरा नाम. काय म्हणलेलं आहे? 3 को छोड़े 6 को भूले 11 का आता ना नाम कमर कसे सीना तेने मी कोण आहे म्हणले बघा. नुसतं छाती फुगून सांगायचं मी जैन आहे, काय करणार नाही. 3 माहित नाही. 3 कुठलं? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र, हे रत्नत्रय माहित नाही. 6 को भूले देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान, 6 आवश्यक क्रिया ज्या दिने दिने करायला पाहिजे ते आम्ही विसरून गेलोय. 11 का आता ना नाम, 11 प्रतिमांचं नाव एकाला तर येते काय? दर्शनमय सामाय पोस सचित्त राय भक्ती बंबारंभ परिग्रह अनुमन मुद्रित देशवीर देय, हे 11 प्रतिमा आहेत. दर्शन वय सामाय पोस सचित्त राय भक्तेय बंबारंभ परिग्रह अनुमन मुद्रित दोषवीर देय, हे 11 प्रतिमांची नाव आहेत. हे आम्हाला माहितच नाहीत बऱ्याच जणांना.
अभ्यास रूपाने मी सांगितले कायमस्वरूपी जे मिथ्यात्वमध्ये असतील त्यांनी विचार करायचे मी लवकरात लवकर सम्यक्तामध्ये कशी जाईन, लवकरात लवकर मिथ्यात्व त्याग करतो तर संसार सुटेल. एक तर तिकीट काढ्या. उद्या संगीतकार म्हणतेच बघा, सावधान किन्हीं नगरी से छूटने वाली ट्रेन यहाँ से छूट रे, जिनको जिनको अपना सम्यक दर्शन का टिकट आरक्षित करना है वो आरक्षित कर ले, एक ट्रेन किन्हीं से मोक्ष की तरफ जा रही है. म्हणतात का नाही, नुसतं ऐकतोय उदकचन स्वाहा आणि एरे माझ्या मागल्या म्हटले बघा ताकण्या चांगल्या. एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टी न करता आम्ही जेवढं धर्माचं पालन करता येईल, जेवढ्या धर्माचं आचरण करता येईल तेवढ्या प्रमाणात आम्ही त्या धर्माचं आचरण करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि सम्यक दृष्टीमध्ये ती एवढी शक्ती आहे. साधा सम्यक दृष्टी श्रावक जरी असला आणि तो काटेकोरपणे त्या वताचं पालन करत असेल तर जगातली कुठलीही शक्ती त्या सम्यक दृष्टी श्रावकाला अडवू शकत नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. साधं उदाहरण तुम्ही सुरुवातीलाच ग्रंथ ज्यावेळी पठण करणार होता सुरुवातीलाच एक उदाहरण बघितलं आहे. जे बटुकाचं ब्राह्मणाचं रूप ज्यांनी धारण केले ते समदभद्र महाराज, ज्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ज्यावेळी त्यांच्या कर्माचा उदय आला आणि त्यांना भस्मक रोग झाला, भस्मक व्याधी झाली, त्यावेळी काशीच्या मंदिरामध्ये त्यांच्यावर असा ते चारित्र्यापासून तर दूर झालते, परंतु सम्यक्त्वामध्ये दृढ होते. सम्यक्त्वापासून कधीही च्यूत झाले नव्हते. सम्यक्त्व एवढं दृढ होतं की कुठल्याही दुसऱ्या इकडच्या तिकडच्या देवांना किंवा आपल्या आत्म्यावर एवढं दृढ श्रद्धान होतं ते इकडे तिकडे काही करत नव्हते. त्या ज्यावेळी त्यांच्या समोर प्रसंग आला त्या राजाने शिक्षा काय दिली की तुम्हाला शिक्षा हीच आहे, आम्हाने तुम्ही फसवलंय ना, या पिंडीला तुम्ही नमस्कार करायचा. त्यावेळी ते सम्यक दृष्टी श्रावक जे बटुकाच्या रूपामध्ये होते ते समदभद्र स्वामी म्हणतात की राजन मी पिंडीला नमस्कार करीन, माझं धाडस आहे, परंतु माझा नमस्कार ही पिंड स्वीकार करणार नाही. नाही कर काय होते बघ्या. राजा बी गप असते वे. त्यावेळी त्यांनी नमस्कार करण्यासाठी 24 तीर्थंकरांची स्वयंभू स्तोत्राच्या माध्यमातून रचना करायला चालू केली. आणि ज्यावेळी 8वे तीर्थंकर चंद्रप्रभू भगवंतांची वंदे बी वंद्यम हा शब्द त्यांच्या मुखातून रचनाबद्ध झाला, त्यावेळी ती पिंड फुटली आणि त्या पिंडीतून चंद्रप्रभू भगवंतांची मूर्ती वर आली आणि तिथं त्यांचा आणि त्या जैन धर्माचा जय जयकार तिथं झाला. त्या राजाने सुद्धा आपला धर्म बदलला आणि त्याने जैन धर्म स्वीकार केला आणि सगळ्या राजांना जैन धर्माचा स्वीकार करायला त्या राजाने लावला. एवढी सम्यक दृष्टी श्रावकामध्ये शक्ती आहे. कुठल्या गावचं किन्नीच आहे. ठीक, आम्ही एवढं दृढ असणं आवश्यक आहे. त्यामुळं आमच्या जीवनामध्ये जर आम्हाने या गोष्टी करायच्या असेल, जेवढ्या प्रमाणात आम्ही या सम्यक दर्शनाचं पालन करता येईल तेवढ्या प्रमाणात आम्ही सम्यक दर्शनाचं पालन करण्याचा पुरुषार्थ जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आता आचार्य महाराज पुढच्या गाथेमध्ये धर्म आणि अधर्माचं फल सांगलेत बघा. सगळ्या पद्धतीनं आचार्य महाराज समजावून सांगलेलं, गोड बोलून रागून मी करून लुलुल्लू करून तरी बी ऐकायला तयार नाही. तुम्ही करा वटा म्हणले बघा. आम्ही आहे निरगडगट्टा. आता निगरगट्टा बी गेले, आम्ही आहे हिंगण मिटका. त्याच्या पुढचं आले निगरगट्टा जरा हलकं झालं. आता हिंगण मिटका लई जाड असते, वट्ट बी तुटत नाही, मोळा मारलं तरी काय होत नाही. आहे की नाही? काय करायचं गाता कंठस्थ करूया. आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. श्वापी देवोपि देवश्वा स्वापी देवोपि देवश्वा जायते धर्म किल्बिषा जायते धर्म किल्बिषा कापी नाम भवेदन्या कापी नाम भवेदन्या संपद्धर्माच्छरीरिणाम संपद्धर्माच्छरीरिणाम स्वापि देवोपि देवश्वा जायते धर्म किल्बिषा कापी नाम भवेदन्या संपद्धर्माच्छरीरिणाम. आचार्य भगवान
समजबद्ध स्वामीजी धर्म आणि अधर्माचं फल सांगत आहेत की धर्म केल्यावर तुम्हाला काय फळ प्राप्त होणार आहे आणि अधर्म केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे. कारण की आजची माणसं विश्वास ठेवत नाहीत. नुसता धर्म सांगितलं तर त्याच्यावर ते का करायचं. आजची माणसं काय म्हणतात फायदा पाहिजे, काय फायदा मिळणार सांगा मग करतो. कारण तुम्हाला सवय लावून दिल्या ना. एक गोष्ट घेतली की एक गोष्ट फ्री. 5 किलोचा तेलाचा डबा घेतला काळीच पिटी मंडल फ्री. एक साडी घेतली की एक साडीवर फ्री. हे म्हणले की लगेच रांग लागते बघा. 1 तोळा सोनं खरेदी केले की 1 ग्रॅमचं नाणं लगेच रांगच तिकडं. हे फ्रीचा जमाना देऊन का नाही तुम्ही सगळे त्या फ्रीच्या जमान्यात पाठवणार आहे. म्हणून आचार्य महाराज मी आमचं सांगायला की धर्म केल्यानंतर काय मिळणार आहे तुम्हाला फ्री आणि अधर्म केल्यानंतर काय मिळणार आहे हे सांगायला. त्यातलं काय स्वीकारायचं. आम्ही तुमच्या समोर 2 पेले ठेवणार आहे. एका पेल्यामध्ये विष असणार आहे, एकामध्ये अमृत असणार आहे. काय स्वीकारणार हो. काय स्वीकारणार. हुशार उत्तर तर देत आहे अमृताचं. पिताय मात्र विष पिताय. आता चालूच आहे की संसारात. कुठं का बसलाय. थेंब 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 स्लो पॉइझनिंग चालूच आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आचार्य महाराज म्हणतात श्वापी देवोपी देवश्वा जायते धर्म किलविषात कापी नाम भवेदन्या संपत धर्माच शरीरी नाम. इथं आचार्य भगवान काय म्हणत आहेत. धर्म किलविषात धर्म आणि पापाने किंवा अधर्म धर्म आणि अधर्माने श्वापी देव म्हणजे काय. धर्मामुळे काय सांगालेत बघा. धर्माच्या प्रभावामुळे जो कुत्रा आहे तो कुत्रा सुद्धा देव बनू शकतोय. धर्माचा प्रभाव एवढा आहे की तिर्यंच्या गतीमध्ये कुत्र्याचा जन्म पर्याय त्याला प्राप्त झालाय. नुसता एक शेवटला कानामध्ये नमोकार मंत्र ऐकल्यामुळं तो कुत्रा सुद्धा धर्माच्या प्रभावामुळे देव होऊ शकतोय. आणि पुढे काय म्हणतात देव अपिश्वा आणि अधर्माच्या प्रभावामध्ये जो देव आहे तो देव सुद्धा अधर्माच्या प्रभावामुळे कुत्रा तिर्यंच्या गतीमध्ये कुत्रा जीवामध्ये जन्म घेऊ शकतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. अतिशय सुंदरतेने समजावून सांगितले. आणि पुढे म्हणतात शरीरी नाम संसारी प्राणींसाठी धर्मात अन्या धर्माशिवाय दुसरं कापी नाम संपत दुसरं काही 3 काळामध्ये वचन गोचर होता कामा नयेत. भवेत म्हणजे होऊ नये. जे बुद्धिमान जीव आहेत त्यांनी धर्माची शरण घ्यायला पाहिजे. आम्ही बुद्धिमान आहे काय हो हाय. आम्ही बुद्धिमान जीव आहे उगच येऊन बसले वे. हा ठीक आहे बुद्धिमान आहे. कुठपर्यंत चालते बुद्धी. ठीक तुम्ही मी सांगतो तोपर्यंत चालत्या. 4 महिन्यानंतर 1 नोव्हेंबर. एक गोष्ट लक्षात घ्या. आचार्य महाराज इथं समजून सांगायला की धर्माच्या प्रभावामध्ये की जो तिर्यंच्या गमती कुत्र्याचा पर्याय ज्यानं प्राप्त केलाय तो सुद्धा देव बनू शकतोय. आणि अधर्माच्या प्रभावामध्ये देव सुद्धा तिर्यंच्या गतीतील कुत्रा पर्यायाला प्राप्त होऊ शकतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं जेवढ्या प्रमाणात आम्हाला धर्म करता येईल तेवढं धर्म करणं आवश्यक आहे. बुद्धिमान जीवांनी त्या धर्माची शरण आपल्या जीवनामध्ये घेणं आवश्यक आहे. जर आम्ही खरोखर बुद्धिमान असेल आणि बुद्धीचा जीवनामध्ये वापर करत असेल तर आमच्या जीवनामध्ये जेवढ्या प्रमाणात धर्म करता येईल त्या धर्माचं पालन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा. एक गोष्ट लक्षात घ्या. ती गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. बघा एक उदाहरण साधी गोष्ट आहे. जो कधीही धर्माचं पालन करणारा नव्हता, जो जैन धर्माचा द्वेष करणारा होता असा राजा बिंबसार. राजा बिंबसार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु पुढे गेल्यावर कळेल. राजा बिंबसार जो बौद्ध धर्मीय होता, बौद्ध धर्माचं पालन करत होता आणि जैन धर्माचा द्वेष करायचा. परंतु एक घटना जीवनामध्ये घडली की एकदा पत्नीचा द्वेष करण्यासाठी, मी पत्नीचं नाव सांगत नाही तुम्हाला कळेल आता पुढे, द्वेष काय केल्यावर कळते कोण आहे पत्नी कोण आहे सगळं कळते. पत्नीचा द्वेष करण्यासाठी दिगंबर मुनींचा
अवमान करण्यासाठी त्यानं काय केलं माहिती, एकदा दिगंबर मुनींच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला. घातल्यानंतर त्यावेळी 2 दिवसानं पत्नीला सांगितलं की तुझ्या गुरूंचा अपमान करण्यासाठी मी गळ्यात मेलेला साप घातलाय आणि तुझी गुरु आता उशीर पळून गेले असते. ती पत्नी म्हणते 3 काळामध्ये माझे गुरु एकदा साधनेमध्ये बसले आणि कोणता उपसर्ग त्यांच्यावर आला तर त्या उपसर्गामध्ये पळून जाणारे माझे दिगंबर गुरु 3 काळामध्ये नाहीत, ते तसेच बसले असतील. होय, एवढं म्हटल्यानंतर आपण जाऊया. तो पत्नीला घेतोय आणि पत्नी बरोबर तो जातोय आणि गेल्यानंतर तिथं बघतात तर दिगंबर महाराज सगळ्या शरीराची चाळण बनल्यासारखी झाल्या, तरी सुद्धा दिगंबर महाराज सगळ्या शरीराला मुंग्या लागलेत, तरी सुद्धा दिगंबर महाराज तसेच साधनेमध्ये तल्लीन होते. आता ती बघितल्यानंतर त्यांनी तिकडे बाजूला जरा साखर तेन टाकली, गोड वस्तू टाकल्या, सगळ्या मुंग्या उतरल्या शरीरावरच्या आणि तिकडे गेल्या आणि जिथं जिथं जे काही घाव झाले होते त्या घावामध्ये त्यांनी औषध भरण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत सामायिकला बसले तोपर्यंत हे सगळी वह्यावरती करण्याचं काम त्यांनी केलं. आणि ज्यावेळी ते ध्यानामधून उठल्या दोघंही पती पत्नी तिथं समोर आहेत, परंतु दोघांना बी आशीर्वाद देताना सद्धर्म वद्धिरस्तु हा आशीर्वाद दिल्यानंतर जो राजा होता तो देशी जैन धर्मीय होता, जैन धर्माचा द्वेष करणार होता, दोघांनाही समान आशीर्वाद दिलाय म्हणल्यावर सगळा मनातला अहंकार क्रोध सगळं निघून गेलं आणि त्या दिवसापासून त्यानं जैन धर्माचा स्वीकार केला. आणि जैन धर्मामध्ये आल्यानंतर कट्टर जैन धर्मीय म्हणून श्रेणिक राजा म्हणून तो उदयास आला आणि त्यानं भगवान महावीरांच्या समशरणामध्ये प्रथम श्रोता हे पद प्राप्त करून भविष्यामध्ये तीर्थंकर प्रकृतीचा बंध बांधून घेतलाय. धर्माचा प्रभाव एवढा आहे. धर्म जर आमच्या जीवनात प्रवेश केला तर नव्हत्याचं होतं सुद्धा होते आणि अधर्म आमच्या जीवनात प्रवेश केला होत्याचं नव्हतं सुद्धा होते. काय म्हणलो मी, कळलं? आमच्या जीवनात जर धर्म प्रवेश केला, आमच्याजवळ काही नसलं तरी सगळं काही प्राप्त होऊ शकते. आणि आमच्या जीवनामध्ये अधर्म जर प्रवेश केला, आमच्या जीवनात सगळं असलं तर ते सगळं नाहीस होऊ शकते. ही गोष्ट लक्षात घ्या. एवढ्या धर्म आणि अधर्माचा प्रभाव आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलंय त्या प्रभावाला आम्ही आमच्या जीवनात जाणून घेणं आवश्यक आहे. त्यामुळं शहाणे लोक कोण असतील, बुद्धिमान लोक असतील, हुशार लोक कोण असतील, किनीतले सगळे लोक हुशारच आहेत, बुद्धिमानच आहेत. बसलोय की आम्ही, मग आम्ही हुशारच आहे. त्यामुळे ते हुशार लोक धर्माचंच पालन करतील, मिथ्यात्वाला लवकर त्याग करतील. किती करतील बघतोच की मी बी इथं बसलोयच, कुठं चाललो नाही. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे आता बघायचं मला. इथनं पुढे तुमची परीक्षा चालू आहे. किती बुद्धिमान आहेत, कोण मूर्ख आहेत, कोण महामूर्ख आहेत, हे सगळी परीक्षा आता चालू आहे. गिन्ना इथनं पुढं कोण कोण किती जण काय काय करतात. आणि 4 महिन्यात सगळं दिसतंय हो. आहारला जाताना, काडगीला जाताना 4 महिन्यात लय काय काय प्रसंग येतात असे. कोण चोरून जरी करायचा प्रयत्न केला सगळं दिसतंय. आणि तुम्ही म्हणत असशीला महाराज सारखं बाहेर पडताय वे, तुम्ही आत असताय तेव्हा आम्ही करणार. माझ्याकडे CBI चौकशी आहे. कुठली पाठशाळा रूपी CBI चौकशी आहे. प्रत्येक पोरग्याला विचारलं घरात काय चालू आहे, सगळी हिस्ट्री सांगते, तुमचा चिट्टा बट्टा. त्यामुळे काय भिवू नका, CBI चौकशी आमच्याकडे आहे. तुमच्या घरातल्या सगळं खडा सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय झाले बघणार आहे काय, सगळं सांगतात. जरा हळू हात फिरवायचा. आम्ही हुशार आहे. ऐऱ्या गेऱ्या कुणाचं अशा तिसऱ्या कुठल्याही महाराजांचं शिष्य नाही, गुरु सन्मतचक्रांची छावे आहे. त्यामुळे निश्चित रूपानं धर्म करायला सगळ्यांना लावणार, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करताय हे विचार करा. त्या जीवनामध्ये तुम्ही कोणत्या धर्माच्या क्रिया करताय, त्या धर्माच्या क्रिया करत असताना धर्म करलाय का अधर्म करलाय याचं चिंतन करा आणि त्या जीवना करण्याचा प्रयत्न करा. जर याचं चिंतन केलं नाही, तुमचं जीवन जर हे व्यर्थ गेलं तर येऊन या जीवनात सगळं मनुष्य कुलामध्ये जैन कुलामध्ये जन्म घेऊन सुद्धा सगळं व्यर्थ आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जर याच्याकडे लक्ष दिलं नाही तर. म्हणून याच्याकडे लक्ष द्या, कारण की याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आचार्य महाराजांनी सांगितले, एक बघा
योग्य औषध केल्यानंतर रोग बरा होते. काय बी औषध करायला लागल्यावर रोग कसा बरा होईल? जीवनाचं कल्याण व्हायचं असेल, जीवन आदर्श पथावर, योग्य पथावर, सुखाच्या मार्गावर जर जीवन जायचं असेल तर आमच्या जीवनाला जो भव रोग झालाय त्याच्यावर योग्य ते औषध करायला पाहिजे. आचार्य सन्मत संघ महाराज एक उदाहरण सांगायचे आमचे कायम. काय झालं माहिती काय? एक आजी होती. कुठल्या गावची? तुम्हीच म्हटलं, मी काय म्हणलो ना. तर एक आजी कुठल्या तर गावची होती आणि तिला एक नातू होता. आणि काय झालं माहिती काय? त्या नातूला काय तर आजारी पडला आणि काय तर रोग झाला. मग डॉक्टरांच्याकडे आजी घेऊन गेली कारण की आजीची नातवावर लई मया उतू येत्या ना. घेऊन गेली आजी डॉक्टरांच्याकडं आणि डॉक्टरने काय दिलं माहिती का? आजीच्या डाव्या हातात एक औषध दिलं आणि उजव्या हातात एक औषध दिलं. तेव्हा काय एवढी सगळं पॅकिंग सिस्टीम काय नव्हती तेव्हा. उजव्या हातात एक दिलं आणि डाव्या हातात एक दिलं आणि सांगितलं उजव्या हातातलं जे औषध आहे नाही, जिथं रोग झालाय ना तिथं उगाळून लावायचं आणि डाव्या हातातलं औषध आहे ते तोंडामध्ये खायचं आहे, रोग बरा होते जावा म्हणून सांगितलं. गेली आजी, सगळं औषध संपलं तरी रोग काय बरा होईना. आजी म्हणत्या डॉक्टरनं बहुतेक पैसे घेऊन फसवलं वाटतं, काय औषध बरोबर दिलं नाही, डॉक्टरच बाद आहे. गेली तार 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 परत नातवाला घेऊन डॉक्टरकडं. तुम्हाला काय कळतंय की नाही डॉक्टर कसं झालाय तुम्ही? आजी ना तो डॉक्टर भेला. आता आजीच बोलल्या म्हणलं, आजी काय झालं? अहो एवढं सगळं औषध संपलं तरी नाही रोग बरा होईना. आजी औषध तुम्ही व्यवस्थित योग्य केला काय? होय केलोय. बरं काय केलं म्हणजे? उजव्या हातातली गोळी कने खाल्लो आणि डाव्या हातातली उघडा लावलो. डॉक्टर डोक्याला हात लावला. आजी असं आयुष्यभर जरी औषध केलं तर रोग बरा होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं डाव्या हातातली गोळी उगाळून लावायची आणि उजव्या हातातली खायची आहे. तुम्ही काय केला? उजव्या हातातली उगाळून लावला आणि डाव्या हातातली रोग कसा बरा होईल हो? 3 काळात होणार नाही. तसं आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला भवरोग झालाय तो रोग बरा व्हायचा असेल तर आमच्या हातात जे धर्माचं औषध आहे ते खायचं आहे. आम्ही ते उगाळून लावालो. नुसतं वर्ण चांगले दिसते, हा लावलंय महाराजांनी, हे धर्म करतोय की लय करतोय आम्ही, किनीच आहे किनीचं. कसं बरा होईल भवरोग? 3 काळामध्ये भवरोग बरा होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. जर जे औषध खायचंय ते खायला पाहिजे आणि जे उगाळून लावायचंय ते उगाळून लावायला पाहिजे, तरच रोग बरा होणार आहे, भवरोग. धर्माच्या क्रिया आहेत ह्या आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतल्या पाहिजेत, त्याला खायला पाहिजे. आम्ही ते उगाळून लावायला नुसतं लावून बघतोय, हा करलेत करा अनुमोदना, 3 काळात रोग बरा होणार नाही. तुम्ही स्वतः ते करायला पाहिजे. धर्माच्या क्रिया जेवढ्या धर्माच्या क्रिया आम्हाला करायला जमतात तेवढ्या प्रमाणात त्या धर्माच्या क्रिया योग्य वेळी आम्ही करणं आवश्यक आहे. त्याच वेळी आमच्या भावाला झालेला रोग, आमच्या आत्म्याला झालेला रोग बरा होणार आहे आणि आम्ही भविष्यामध्ये कायमस्वरूपी सुखामध्ये मोक्षामध्ये जाऊन बसणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. नाहीतर कितीही धर्म करा, कितीही काय करा, 3 काळामध्ये कल्याण होणार नाही. का? योग्य पद्धतीने धर्म करायचं कळलं नाही तर काहीच होणार नाही. दुसरी एक आजी होती, आठवलं म्हणलं की सांगतो. आणि काय झालं माहिती काय? त्या आजीचा एक नातू होता, चांगला गोंडस होता आणि दिवळीमध्ये बसलेला तो बारका होता. दिवळ्या मोठ्या होत्या पहिला, कारण की 5-5 फुटाच्या भिंती पहिला जुन्या घरामध्ये. आता मोठ्या दिवळ्या होत्या, त्या दिवळीत तो नातू बसलेला. आणि काय झालं, त्या दिवळीत कुठंतरी एकाने होल होता आणि त्या होलात एक विंचू होता. ती विंचू बाहेर आला आणि चावला आणि मग चावल्यावर जोरात चालू झाले की. आता विंचू चावल्यावर काय होणार आहे? तुम्ही विंचू बघितल्यावर बेशुद्ध पडताय त्याला चावल्याला. विंचू कशाला हो? कॉकरेज आले तर पळत सुटतात सगळेजण. तर त्याला विंचू चावला होता, एवढं रडा लागला, एवढं वरडा लागला. आता आजी दवाखान्यात घेऊन गेली आणि तिथं दवाखान्यात एक गोळी दिली आणि सांगितले ही गोळी उगाळून नाही, जिथं चावलाय तिथं लावा. गेली घरात आजी
आणि आजीनं उगाळून लावलं, ते विंचूचं जे यातना आहेत का नाही दुखाले ते कमीच येईना की. आणि परत आजी गेली. आजी विचारली की उगाळून लावलं तरी का नाही ती वेदना आणि नाही दुःख आहे ते कमी येणं झालंय. आजी तुम्ही गोळी उगाळून लावला? होय लावलं की. कुठं लावला? दिवळीत. डॉक्टर म्हणते कुठल्या भाऊचं? आता किनीचं नाही म्हणलेत बघा, लय हुशार आहेत किनीवाले. भेंडोडे धरतील ग बसा. डॉक्टर म्हणला आजी ज्याला त्या नातवाला कुठं चावलाय तिथं लावायचं होतं, कुठं चावलाय तिथं लावायचं नव्हतं. आजी म्हणली तुम्ही सांगितलं चावलाय तिथं लावा, दिवळीत चावला होता म्हणून आम्ही जीवनात हेच करलोय. धर्म कसा करायचा आहे, धर्माच्या क्रिया कसा करायच्या आहेत हे काय माहित करून नाही. दुसरंच उरपाट केल्यावर कसा धर्म होणार? 3 काळामध्ये धर्म होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं योग्य पद्धतीनं, म्हणून मी कायमस्वरूपी कायम सांगतोय, 2-3 दिवसात एकदा माझं वाक्य असतंय. सन्मत सागर महाराजांचं एक, आचार्य भगवान सन्मत सागर महाराजांचं एक वाक्य तुमच्या हृदयात कायम स्वरूपी कोरून ठेवा. ज्याला धर्म करण्याची अक्कल आहे आणि ज्याला पुण्य कमवण्याची अक्कल आहे तो जीवनात कधी अयशस्वी होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आमच्या जीवनामध्ये धर्म करण्याची अक्कल आणि पुण्य कमवण्याची अक्कल असणं आवश्यक आहे. त्याच वेळी जीवनामध्ये आम्ही यशस्वी होणार आहे आणि त्याच वेळी धर्म आमच्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही योग्य ठिकाणीच लावा, दिवळीत लावशीला. योग्य ठिकाणी औषध लावा, योग्य ठिकाणी औषध घ्या, योग्य गोष्टी करा आणि खरा धर्म समीचीन धर्म आहे तो करा, तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. मी एवढीच भावना करतो की तुमच्या जीवनात सुद्धा लवकरात लवकर कल्याण व्हावं आणि कल्याणाचा मार्ग तुम्हाला मिळावा एवढी भावना करतो आणि माझ्या वाणीला मी विराम देतो. जो बोलो आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की. प्रभु देव तुम्हारे पवित्र मुख से जग जन्म